उठून या बैसता घरी, नाम्या म्हणून हाक मारी. पाहुणे दी काही धंदा, लाविले आपुल्या छंदा. हा तो जन्माचा भिकारी, सदा हिंडे दारोदारी. एका जनार्दनी म्हणे, आपुल्या सारखे केले येणे. येणे आमुचे पोरा, लाविला चाळा. आपण निराळा वेगळाची, याचे तो बिढार राऊळीच असे. आम्हासी कोपट नसे बैसावया, एका जनार्दनी किती यासी बोलू. नायके विठ्ठलू आमुचे तो, नाम्यासी सांगता नायके विचार. येणे फजित खोर केला नामा, घेऊनी जवळी बैसे एकांतासी. सुचुने दी त्यासी कामधाम, शिकविले नायके व्यापारान जाये. धरले मनी पाय विठोबाचे, एका जनार्दनी यासी युक्ती काय. पुढे कार्य आहे नामयाचे. मी तो दरिद्र नाही जवळी द्रव्य, कैसा तरुणोपाय होय आता. या नामयाचे कैसे होईल लग्न, कोण देईल धन आम्हा लागी. आमुचा घराचार येणे बुडविला, पोरफितविला काय करू. या विठोबाचा येणे धरिला से छंद, आमुचे झाले धिंद. जगा माझी एका जनार्दनी, कोणा सांगू बुज. कोण आहे मज जीवलग, कांताही अबला नाही तिसी ज्ञान. माझे वृद्धपण झाले आता, नवस करून हा मागितला नामा. संसार विश्रामा होईल आम्हा, येणे तो मनी धरिला विठ्ठल. याजकडे नाही बोल प्रारब्धेची, एका जनार्दनी ऐसा होय कष्टी. तो दाम सेटी आपुले मनी. रात्रंदिवस मनी करीतसे चिंता. काय हे अनंता कर्म माझे, माझी या अदृष्टी नाही पुत्र सुख. नित्यानित्य दुःख आम्हा लागी, चाले ना व्यापार मज न चले युक्ती. कैशी आता गती नामयाची, येणे धरिला छंद विठ्ठलाचा मनी. एका जनार्दनी काय करू. लोकांचे हे पुत्र संसार करीती, आमुची फजिती होत जगी. सांगता नायके नाही कोणाचा धाक, पंढरी नायक धरिला मनी. एका जनार्दनी ऐसे ऐकोनी दुःख, मग तो नामा देख काय करी. येऊनी राऊळा सांगे विठोबाशी, वडील आम्हासी गांजिताती. उदयिक कापड घेऊनी बाजारासी जातो, परतोनी येतो सवेची घरा. व्यापार करावा तो कैसा मी नेणे, जन्मोनी पोसणे तुमचे देवा. आले जे भागासी ते करणे लागी, एका जनार्दनी सांगे गुज देवा. ऐकोनिया देव नाम्यासी बोलत, बाजार करुणी त्वरित येई वेगी. तुझ पाहिल्या वाचून मज नोहे समाधान,
नाम्या तुझी आण वाहातुसे, लवकरी नामया यावे परतोनी, ऐसे चक्रपाणी बोलतसे, एका जनार्दनी ऐसे बोलोनी सर्वथा, नामा तो तत्वता घरी आला। त्रिवर्ग भोजना बैसले ते जाण, गोणाई नाम्या कारण बोलतसे, नाम्या किती शिकविता नायकसे बाळा, विठ्ठलाचा चाळा नको नाम्या, घेऊन कापड जाई बाजाराशी, तेणे वडिलासी समाधान, नामदेव म्हणे उदयिक जाईन, एका जनार्दनी आण वाहातुसे। प्रातः काळ झाला स्नान करुनी नामा आला, जाऊन या राऊळासी, घाली लोटांगण देवासी, जेवून या जातो बाजारा, त्वरित येईन माघारा, ऐसे बोलोनी नामा आला, एका जनार्दनी जेवला, घेऊनी कापड निघे बाजारासी, आठवी देवासी वेळोवेळा, व्यापार तो कैचा मज नाही ठावा, काय वो केशवा करू आता, माझी हे फजिती होईल पांडुरंगा, काय या प्रसंगा करू आता, एका जनार्दनी ऐसा नामा कष्टी, होनी हिमपुटी चालिलासे, जाऊन या माळी नामा तो बैसला, व्यापार तो केला पाषाणाशी, देऊनी कापड सुखे आला घरा, सर्व समाचारा विदित केले, धोंडोबा गणोबा आले ते व्यापारी, तयांचे पदरी कापड दिले, 8 दिवसा ऐवज घेऊन या जावा, एका जनार्दनी पहावा हस्त त्याचा, 8 दिवसांची ऐवजाची बोली, आहे ते नेमिली, नामा सांगे, सांगून या नामा राऊळासी आला, वृत्तांत सांगितला विठोबासी, कापड विकिले धोंडोबा गणोबासी, ऐवज 8वे दिवशी आपुला घ्यावा, एका जनार्दनी सर्वांचा तो आत्मा, सांगताची नामा देव हासे, देव म्हणे नाम्या व्यापार बरवा केला, दामशेटी तुला रागावती, झाले 8 दिवस जाई तू लवकरी, द्रव्य घेऊन झडकरी यावे मागे, वंदुनी श्री विठ्ठला घरी आला नामा, त्याला बोले दामा जाई आधी, एका जनार्दनी 8 दिन झाले, नाम्या जाय वहिले ऐवज आणि, येऊनी नामदेव बोले धोंडोबासी, ऐवज आमुचा आम्हासी द्यावा आता, तुमचा तो करार झाला से संपूर्ण, ऐवज आमुचा जाण आम्हा द्यावा, परी तो प्रत्यक्ष धोंडोबा दगड, अचेतन मूढ जीव नाही, धोंडोबा गणोबा एके ठाई केले, काही तुम्ही वहिले बोला नाची, एका जनार्दनी घेऊन धोंडोबाशी, आपुले घरासी नामा आला, आणूनी धोंडोबा कोंडियेला घरी, मात सांगे हरी जवळी नामा, दामशेटी गेला आपुले कारणा, मागे आणिले जाणा धोंडोबाशी,
देव म्हणे नाम्या बरे नाही केले, एका जनार्दनी बोले काय तेव्हा. धोंड्यासी व्यापार कोणी नाही केला, आज म्या ऐकेला वृत्तांत तुझा. उभयतायसी बोलती पै गोष्टी, तव दाम शेटी घरी आला. गोणाईने सर्व सांगितले त्यासी, पुत्र व्यापारासी उत्तम जाहला. एका जनार्दनी ऐका त्याचा व्यापार, बुडविले घर सर्व आपुले. ऐवजा निमित्त धोंड्यासी आणिले, कोंडोनी घातिले घरा माझे. ऐकताचे दामा क्रोधयुक्त जाहला, पुसे गोणाईला नाम्या कोठे. बैसला जाऊनी काळ्याचे शेजारी, फजिती ती थोरी मांडिली तेणे. एका जनार्दनी ऐकून या मात, दामाला धावत राऊळाशी. येऊनिया रागे नाम्यासी बोलत, व्यापार बहुत निका केला. चतुर व्यापारी झालासी सुजान, आता आम्हा कारण काय कमी. तुझी व्यापारी भोपळा घ्यावा, भिकेसी बरवा उपाय असे. एका जनार्दनी दामा बोले क्रोधे, नामा तो सद्गदे उत्तर देत. घर मालधनी घेऊनी आलो असे घरा, तुम्ही का दातारा शिव्या देता. द्रव्याचा मालक आणून या घरी, ठेविला निर्धारी. काय भय चलावे घरासी, घ्यावी द्रव्य राशी. न देता गणोबाशी घेऊन येतो. एका जनार्दनी दामा पुढे आला, नामा विठोबाला कीव भाकी. जन्मांचा पोसणा तुझा मी पामर, काय आता विचार केशी राजा. घरासी पैजाता ताडतील मज, आता तुझे लाज तुझ देवा. म्हणे नाम्या न करी काही चिंता, एका जनार्दनी सर्वथानुपेक्षी देव. नाम्या झडकरी जाई तू घरासी, चिंता ती मानसी करू नको. तुझा छंद आहे माझी मानसी, तू वेगी घरासी जाय आता. एका जनार्दनी वंदुनी चरण, नामा आला जाण घरा लागी. दामशेटी म्हणे ऐवजाचा धनी, आणिला तो मज लागुनी दावी आता. वंदुनी चरण म्हणे चला आत, जगी हे प्रख्यात करू नका. एका जनार्दनी बोलो नियामात, धरियेला हात वडिलांचा. जाऊन या आत धोंड्यासी दाविले, सुवर्ण ते जाहले अंतर्बाह्य. तुमचे ते द्रव्य मोजून या घ्यावे, उरले ते धाडावे गणोबाशी. एका जनार्दनी पाहून या दामा, आलिंगीला नामा सद्गदित. नामयासी बोलत से दाम शेटी, कोणाचे करणी गोठी.
सांगू नको आपणासी देवे द्रव्य हे दिधले तुका म्हणसी वहिले द्यावे तया एका जनार्दनी भक्ताचा महिमा वाढविणे पुरुषोत्तमा आपुले काजा आपुल्या काजासाठी धावे भक्ताची ये पाठी ऐसा कृपाळू उदार विटे उभा कटी कर एका जनार्दनी शरण भक्ताचे मनोरथ पुरवी जाण नाम्याचे कारण देवे नवल केले धोंडोबाचे जाहले सुवर्ण ते गुणाई दाम शेटी ते आनंद पै झाला म्हणते भला भला नामा अमुचा नकळे लाघव देवाचे सर्वथा म्हणते नामा अमुचा करता झाला आता एका जनार्दनी द्रव्याची आशा विसरले सर्वेशा पांडुरंगा घरचा वृत्तांत पाहुनी नयनी नामातीची क्षणी राऊळी गेला पायावर भाळ ठेवूनी तत्वता म्हणे पंढरीनाथा सांभाळिले जन्मांचा पोसणा दास तुझा दीन ते त्वा वचन सत्य केले एका जनार्दनी दासाचे धावणे देवाविण कोण करील ते माय बाप माझा सोयरा जीवलग तुची पांडुरंग मज लागी माझी या कारणे पुरविले धन केले माझे संरक्षण माय बाप म्हणून या डोई ठेविली पायी प्रेम भरित पाही नामा जाहला एका जनार्दनी देवाचा एकुलता नामया परता कोणी नाही नामयाचे घर मोडले एके दिनी मजूर तया लागुनी मिळे ना हिंडता भागले मजूर न मिळे आले ते सकळ गृहालागी पांडुरंग तेथे होऊनी मजूर शाकारिले घर नामयाचे एका जनार्दनी ऊने नेदी भक्ता आपण तत्वता अंगे राबे शाकार भारे मस्तकी वाहिले घर शाकारिले नामयाचे दाम शेटी पुसे कोठील तू कोण येरू म्हणे जाण वस्ती येथे बिराड तरी माझे राऊळा भितरी विठुजी निर्धारी नाम माझे तुमच्या नामयाची ममता मजासे फार एका जनार्दनी निर्धारे ऋणी त्याचा तुम्हासी कारण पडलिया सांगा नाम्याचे प्रसंगा सेवा तुमची संदेह मनासी नका धरू सर्वथा माझी आण तत्वता तुम्हा लागी नामयाचे साकडे वारी न मी वेगे तुम्ही काही अंगे शिणू नका एका जनार्दनी वैकुंठीचा राणा सांगतसे खुणा अंतरीच्या नाम्याचे लग्नासाठी चिंता करी दाम शेटी नाही आपुले जवळी धन कैसे होईल याचे लग्न रात्रंदिवस गुणाईशी
निद्रा नये पैने त्रासी, माझ्या नामयाचे लग्न एका जनार्दनी करील कोण. सर्वांचा तो आत्मा कळली तया खूण, नामयाचे लग्न करावे ते जाऊन या सोये. देवे माव केली सोयरीक आणली, नामयासी लग्नाचे कारण मिळविले देखा. एका जनार्दनी ऐका नवल चोज, दामशेटीचा कारकून सोय झाला नारायण. लग्न तिथी धरली निकी, नोहे कोणा पै ओळखी. विठ्ठल शेटी ऐसे नाम, एका जनार्दनी प्रेम. कोणासी न कळे हा पंढरीचा राणा, केली विवंचना लग्नाची ते. सहपरिवार आपण निघाला, लग्नाचा सोहळा करीतसे. एका जनार्दनी करुनी पाणी ग्रहण, निघाला आपण तेथोनिया. प्रातःकाळ झालिया पाहते नर नारी, नोवराणी नोवरी व्याहीना. विठ्ठल शेटी नाही परिवारा सहित, राजाई मनात शोक करी. एका जनार्दनी राजाईचा भाव, का हो देवाधी देवो ठकविले. न देता दर्शन गेला चक्रपाणी, राजाई तो मनी दुःख करी. न कळे कवनासी अघटित करणी, करुणी चक्रपाणी का हो गेला. एका जनार्दनी राजाईचा हेत, नित्य आठवित पांडुरंग. लग्नाचा सोहळा यथा सांग झाला, नामावेगी आला पंढरीसी. देवोनिया सर्व पाहती संपदा, येथे तो आपदा न मिळे आन. एका जनार्दनी माता आणि पिता, राजाईचा तत्वता क्षीण करीती. उभयतांचे समाधान राजाईने केले, माझे तो घडले उत्तम कार्य. मानसी तुम्ही नका करू दुःख, विठ्ठलाचे सुख मज झाले. एका जनार्दनी राजाईची वाणी, ऐकताच मनी संतोषले. ऐसे काही दिन लोटले से जाण, परिसा कारण देवाचे ते. नाम्यासी चौघे पुत्र पै जाहले, नाम ते ठेविले विठ्ठल राये. एका जनार्दनी भक्ताचा सोहळा, दावीतसे डोळा उघड ऐका. नारा महादा गोंदा विठा चौघे पुत्र जाहले, आनंदे लागले हरी भजनी. नित्य काळ वाचे विठ्ठलाचा छंद, आठविती गोविंद वेळोवेळा. एका जनार्दनी काया वाचा मन, वेधले से जाण विठ्ठल चरणी. नाम याची आपदा संसारी होत, परिण सोडीच हेत पांडुरंगी. म्हणून या प्रिय देवासी पै जाहला, सांभाळी वेळोवेळा नाम यासी.
एका जनार्दनी एकविधा भक्ती, तेथे राबे मुक्ती निशिदिनी। एकविध वाचे नामयासी छंद, पैनो हे भेद आन काही। संसार यातना दुःखाचे डोंगर, परिदेवाचा विसर नाही मनी। म्हणून या देव धावे मागे मागे, सुख त्याचे संगे देवा होय। एका जनार्दनी भक्त सुखासाठी, हिंडे पाठोपाठी देवराव। नाम याची जनी दासी पै म्हणती, भावे तो श्रीपती वश केला। दासीचा हा शब्द पूर्वापार आहे, पुराणी हा पाहे निवाडा तो। एका जनार्दनी नाम याची दासी, प्रिय ते देवासी जाहली असे। नामाने दामा बाप लेक दोन्ही, राजाई गोणाई सासू सुना। नारा महादा गोंदा विठा चवघे पुत्र, जन्मले पवित्र हरिभक्त। आऊबाई लेकी नाऊबाई बहिणी, तिही चक्रपाणी विधियेला। लाडी आणि येसी बहिणा साकराई, एका जनार्दनी पाही वंशावळी। नामयाची कांता धुणे धुया गेली, परिसा भागवताची आली कन्या तेथे। उभयता बैसोनी केलासे एकांत, आपदामुची होत संसारात। तुम्हासी तो देवे द्रव्य दिले फार, वस्त्र अलंकार शोभता ते। एका जनार्दनी बोलोनिया गोठी, होतासे कष्टी राजाई ते। येऊन या माते पाशी सांगे वृत्तांत, नामयाची होत आपदा घरी। आपुला परिस देऊ क्षण भरी, आपदा ते दुरी करू त्याची। एका जनार्दनी करुनी विचार, परिस तो साचार घेऊन आली। येऊन या घरा बोले राजाईस, या परिसे सुवर्णासी करी आता। आजची ये दिन ठेवी आपुले घरी, आपदा ती हरी प्रपंचाची। सरलिया काम देई मज लागी, म्हणून या वेगी गृहा आली। एका जनार्दनी झाली ऐसी मात, नामयासी श्रुत केली नाही। येऊन या घरा नामदेव पाहे, आजी दिसत आहे विपरीत। राजाई तो पुढे येऊन या बोले, देवे नवल केले आपुले घरी। जाता चंद्रभागे परिस सापडला, आपुला तो गेला दैन्य काळ। एका जनार्दनी ऐकोनिया मात, क्रोधे पै संतप्त मनी नामा। राजाईस तेव्हा म्हणतसे नामा, दैन्य काळ आम्हा नाही नाही। आम्ही हरिदास कुबेर भांडारी, संपदा ती थोरी घरी वसे। कृपावंते मज नाही उपेक्षिले, आम्ही का वहिले दैन्यवाणी। एका जनार्दनी बोलोनिया मात, गेला राऊळात तेव्हा नामा। जाताना राऊळी परिस मागे नामा, पाहू द्या तो आम्हा कैसा आहे। राजाईने त्वरे आणून या दिला,
नाम्याने तो घेतिला सव्य करी, जाऊनी चंद्रभागे टाकून या दिला, नामदेव आला राऊळासी, एका जनार्दनी मस्तक चरणी, ठेवूनी विनवनी करी नामा, आमुची ये घरी परिस पाहिला श्रीहरी, आवडीने नामा सांगे पांडुरंग हसू लागे, आमुचा दैन्य काळ गेला म्हणती सकळ, एका जनार्दनी मात नामा देवासी सांगत, देव म्हणे नाम्या परिस कोठे आहे, पाहू लवलाहे दावी मज, हसुनिया नामा पांडुरंगा सांगे, परिस चंद्रभागे टाकीला, ऐसे प्रेम भरित बोलता ते दोघे, तो राजाई मागे त्वरे आली, घालूनी दंडवत देवासे आदरे, नामयासी उत्तरे बोलतसे, एका जनार्दनी मागावया परिस, परिसा घरास त्वरित आला, येऊन या परिसा बोले राजाईसी, आमुचा परिस मजसी देई बाई, राजाई तव म्हणे घेऊनी नामदेवे, गेले ते स्वभावे राऊळासी, तुम्ही बसा घरी मी जाते राऊळी, म्हणून या वेगी आले राऊळासी, घालून या नामा दंडवत देवा, सांगितला भाव सर्व मनीचा, एका जनार्दनी नामदेव बोले, परिसा टाकी येले चंद्रभागी, राजाई येऊन या घरी, नमस्कार करी नामदेवा, परिस देणे झडकरी, परिसा उभा असे द्वारी, ऐकताची ऐसी मात, आले भीमेसी धावत, पुंडलिकासी नमस्कार, केला जय जयकार नाम घोष, एका जनार्दनी स्नान, नामा करी तसे जाण, करुनिया स्नान नामा बाहेरी आला, परिसाचा मेळा घेऊनी हाती, घेऊनी परिस सांगे परिसासी, तुझा निश्चयेसी ओळखून घेई, ऐकताची ऐसे नामयाचे बोलणे, परिसा कर जोडून विनवितसे, ऐसा आनंद सोहळा होतसे संपूर्ण, आनंद निमग्न सर्व जाहले, एका जनार्दनी आनंद पैजाहला, आनंदाने गेला परिसा घरी, धन्य धन्य नामदेव सर्व वैष्णवांचा राव, प्रत्यक्ष दाविली प्रचित, वाळुवंटी परिस सत्य, कवित्व केले शतकोटी, तारिले जीव कल्प कोटी, देव जेवी सवे ऐशी जाची देवासवे, धन्य धन्य नाम देवा, एका जनार्दनी चरणी ठेवा, जन्मकाळी देवे प्रतिज्ञा पै केली, शतकोटी लिहिली काव्य रचना, 14 जणी त्यांचे काव्य ते केले, निरभिमाने वंदिले संत जन, लाडका तो नामा समाधी महाद्वारी, समदृष्टी हरिवरी त्याची, पाळोनिया लळा समाधी ठेविला, एका जनार्दनी झाला आनंदमय,
लढीवाळ नामा विठोबाचा दास, तयाचे चरणा दंडवत. भक्त शिरोमणी लाडका डिंगर, आवडता फार विठोबाचा. कवित्व करुणी तारिले सकळ, निरभिमानी निर्मळ सदोदित. नामा वाचुनी काही नेणे तो नामा, तयाचा तो प्रेमा पांडुरंगी. ऐशिया संतासी नमन माझे भावे, एका जनार्दनी जावे ओवाळुनी. पूर्वी जो प्रल्हाद तोची जाणा अंगद, तोचे उद्धव प्रसिद्ध कृष्णावतारी. कली माझी जाणा नामदेव म्हणती, लढीवाळ श्रीपती लळापाळी. तीर्थयात्रा सर्व केलासे उद्धार, सर्व त्याचा भार चालविला. लढीवाळ नामा विठ्ठल चरणी, एका जनार्दनी नमन त्याते. श्री विठ्ठल गोरा कुंभार चरित्र. सत्यपुरी ऐसे म्हणती तेरेसी, हरिभक्त राशी कुंभार गोरा. नित्य वाचे नाम आठवी विठ्ठल, भक्तिभाव सबळ हृदया माझी. उभयतांचा प्रपंच चालवी व्यापार, भाजने अपार घडीतसे. एका जनार्दनी ऐका सविस्तर, पुढील प्रकार आनंदाने. प्रेमयुक्त भजन करी सर्व काळ, विठ्ठल विठ्ठल बोले वाचे सदा. मृत्तिका भिजवी भाजना कारणे, प्रेमयुक्त नाचणे नाममुखी. एके दिनी कांता ठेवून जवळी बाळ, उदका लागी उतावीळ जाती जाहली. एका जनार्दनी मूल ते रांगत, आले असे त्वरित मृत्तिके जवळी. लावून या नेत्र सदा समाधिस्थ, आठवी अनंत हृदया माझी. नाही देहावरी रूपी जाहला मग्न, नाचे उडे पूर्ण विठ्ठल नामे. अज्ञान ते बाळ धरित ते पाया, चित्त देवराया समरसले. एका जनार्दनी नाचता समरसे, बाळ पाया सरसे चिखली आले. नेणवेची बाळ की हे मृत्तिका, मन गुंतलेसे देखा पांडुरंगी. मृत्तिके सम जाहला असे गोळा, बाळ मिसळला मृत्तिकेत. रक्त मांस तेने जाहला गोळा लाल, नेणवे तात्काळ गोरोबासी. एका जनार्दनी उदक आणुनी कांता, पाहितव तत्वता बाळ न दिसे. येऊन या जवळी बोभाट तू केला, धरुनी हाताला पुसती जाहली. ठेवून या बाळ जीवना लागी गेले, तुम्ही काय केले बाळ माझे. परी तो समाधिस्थ नायकेची बोल, वाचे गाय विठ्ठल प्रेम भरित. नाचे आनंदाने गाय नामावळी, एका जनार्दनी बोली कोण मानी.
अट्टहासे शब्द करुणी कांतारडे, आहा मज एवढे बाळ होते, जळोते भजन आपुले निहाते, बाळ मृत्तिकेत तुडविले, ऐकून या शब्द झाला पैसावध, एका जनार्दनी क्रोध आला मनी. आहागे पापिष्टे भजन भंगिले, ताडना लागी घेतले काष्ठ हाती, नेणवेची बाळ आपण तुडविले, भजनाचे वाटले दुःख मनी. घेऊन या काष्ठ तातडी धावला, कागेत्वा भंगिला नेम माझा, एका जनार्दनी मारू जाता घाय, तेव्हा कांता बोले काय गोरोबासी. स्पर्श कराल मजसी तरी विठोबाची आण, ऐकताची वचन मागे फिरे, जनमुखे सर्व कळाला समाचार, पर्यांतरी साचार व्यग्र नोहे, हृदय ध्यातसे रखुमाईचा पती, निवारिली भ्रांती संसाराची, एका जनार्दनी चालविला नेम, परिपुरुषोत्तम नवल परी. संसाराचा हेत राहिला मागे, अंगसंग वेगे नोहे कांते, एकांती राहती परी न लिंपे कर्मा, वावुगाची प्रेमा वरी दावी, माझ्या विठोबाची घातली से आण, न होची संतान वंशाशिया, एका जनार्दनी ऐसे चालत आले, परिस्त्रियेने केले नवल देखा. आपुल्या पित्यासी तिने बोलाविले, झाले ते कथिले, वर्तमान पतीचा संकल्प नोहे अंग संग, राहिला उद्योग प्रपंचाचा महाजन शेटे, सर्व मेळविले विचारी बैसले, कुल्लाळ सर्व धाकुटी ती मूल, आपण पै द्यावी संतती चालवावी गोरोबाची, एका जनार्दनी करुणी विचार, विवाह प्रकार केला दुजा. विधियुक्त पाणी ग्रहण पै झाले, जामाता लागी वहिले काय बोले, तुम्ही हरिभक्त दुजा नाही भाव, चालवा गौरव उभयता, एक एकपणे न धरावे भिन्न, पाळावे वचन वडिलांचे, एका जनार्दनी सांगून यामात घातली शपथ विठोबाची. गोरियाने केला मनासी विचार, हाची एक निर्धार बरा झाला, लिगाडते आपोआप मावळले, विषयांचे जाहले तोंड काळे, विठ्ठले करुणा केली सर्व परी, तारियले भवपुरी संसाराचे, एका जनार्दनी खुंटला व्यवहार, नाही आन विचार प्रपंचाचा. उपवरती कांता झाली असे जाण, गोऱ्याची वासना नाही कामी, विठोबाची आण घालून निरविले, उभयता ते वहिले पाळा तुम्ही,
सांगून या वृद्ध आपुल्या ग्रामा गेला, पुढे काय विचार झाला परेसा, एका जनार्दनी सुखरूप तिघे, कामधाम वेगे करिता ते। ऐसे बहुत दिन तयासी लोटले, उभयता कळले गुज त्याचे, स्त्रीचे चरित्र न कळे ब्रह्मादिका, उभयता विचार देखा करिता ती, दोघी दो बाजूस करीती शयन, कर उचलोनी धरती हृदयी, सावध होऊनी पाहे कर चोरी गेला, एका जनार्दनी त्याला शिक्षा करू, चोरासी खंडन करावे हाची धर्म, आणिक नाही वर्म दुजे काही, माझ्या विठोबाची आज्ञा पै मोडिली, शपथ पाळिली नाही दुष्टे, घेऊन या शस्त्र केले पैताडन, खंडिले कर जाण उभयता, एका जनार्दनी करिता सुपरित, तो घडले विपरीत स्त्रियेसी हे, कामाची या अशी घडला प्रकार, राहिला व्यवहार प्रपंचाचा, भाजन घडणे राहिले सर्वथा, पडीली चिंता अन्न वस्त्रा, उदरा निमित्त कष्ट बहु करीती, निर्भय तो चित्ती असे गोरा, एका जनार्दनी न सोडीच भजन, पाहुनी नारायण काय करी, रुक्माईसी सांगे एकांतासी गोठी, गोऱ्याची कसवटी पांडुरंग, माझी कारणे कर तोडी येले, साकडे पडिले मज त्याचे, माझी भक्ताची मज राखणे लाज, म्हणून गुज तुझ सांगितले, एका जनार्दनी उभयता निघाले, सांगा ते घेतले गरुडाशी, वेशपालटोनी देव कुंभार पै जाहाले, गरुडासी केले गाढव तेव्हा, येऊन या तेरे पोसतसे लोका, कुल्लाळ तो देखा गोरा कोठे, आम्ही परदेशी जातीचे कुंभार, नाम विठू साचार मज म्हणती, एका जनार्दनी गोर्याची या वाडा, आलासे उघडा देवराव, पाहुनिया गोरा दंडवत घाली, म्हणे कोण स्थळी वस्ती तुम्हा, पंढरीसी राहतो परदेशी आम्ही, नाम तरी स्वामी विठू माझे, सांगतो कांता हे बरोबरी, परिवार तरी एवढाची, ऐकोनिया मात गोरा संतोषला, राहावे कामाला माझे घरी, विठू म्हणे हाची हेतू धरून आलो, एका जनार्दनी झालो निर्भय आता, राहिला से हरी लक्ष्मी सहित घरी, दैन्य सह परिवारी पळोनी गेले, उठोनी पहाटे गरुडा खोगीर घाली, मृत्तिका वहिली वरी आणि, भाजनी ती पात्रे नाना परी करी, नाटके मोरारी चाळक जो, ऐसे सुख रूप राहिले निर्धारे, नकळे विचार गुरुबासी, एका जनार्दनी पुढे काय झाले, सर्व दैन्य गेले गुरुबाचे,
आषाढीची यात्रा आला पर्व काळ, निघाला संत मेळ पंढरीसी. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई, आणि कही अनुभवी संत बहु. येता त्याची मार्गे तेरेसी ते आले, तीही पुशिले गोरोबासी. गावातील जन सांगते प्रकार, गोऱ्याचा विचार झाला सर्व. परदेशी कुंभार पंढरीचा विठा, राहिला से वाटा करुनिया. ज्ञानदेवे खूण जाणितली मनी, एका जनार्दनी पाहू त्या ते. इकडे रुक्माईसी सांगे करुणाकर, चला पैसत्वर पंढरी. गरुडासहित वेगे पै निघाले, पूर्ववत आले पंढरी. एका जनार्दनी भक्ताचा कैवारी, ऐसे करुणी हरी उभा विटे. गोरियाच्या वाडा संत प्रवेशले, गोरियाने देखिले दृष्टी सर्व. देऊनी आसन बैसविले संता, तव ज्ञान देव पुढता होऊनी बोले. करते तुटले प्रपंच चाले कवणे परी, येरू म्हणे वाटे करी पंढरीचा. ज्ञानदेव म्हणती तयासी बोलवा, तव ते लगबगा धावे कांता. स्त्रिये सहित नाही तेथे कुंभकार विठा, एका जनार्दनी वाटा गेला कवणे. येऊनिया कांता सांगे गोरियासी, सहकुटुंबेसी. विठा नाही मृत्तिका अनायाची, नाही झाली वेळ गेला से समूळ. न पडे दृष्टी ऐकताची ऐसी, ज्ञानदेवे गोठी गोरियासी कंठी. धरियेले परदेशी नोहे पंढरी राणा, केले से कारणा. कार्य तुझे आमुते न भेटे, झाला असे गुप्त. एका जनार्दनी मात प्रगटली. ज्ञानदेव म्हणे भाजने आणवी, तवती देखिली अवघी दिव्य रूप. उचलोनी करी घेतले भाजन, विठ्ठल विठ्ठल जाण शब्द निघे. सकळते संत गोरियासी म्हणती, धन्य तुझी भक्ती त्रैलोक्यात. एका जनार्दनी पाक सिद्ध झाला, बैसला से मेळा भोजनासी. सारुनी भोजने कीर्तनी बैसले, थोरी व वर्णिले विठोबाचे. प्रातकाळी स्त्रिया सहित तो गोरा, निघाला से त्वरा पंढरीये. संत समुदाय सवे पै असती, पावले त्वरिती भीमा तीरी. एका जनार्दनी करुनिया स्नान, घेतिले दर्शन पुंडलिकाचे. संतती मंडळी महाद्वारा आली, मूर्ती देखिली विटेवरी. चरणावरी माथा ठेविती भक्तजन, आनंदले लोचन पाहुनी भक्त. महाद्वारी नामा कीर्तनी उभा ठेला, मिळाला से मेळा सकळ संत. सद्गदित कंठ कीर्तन करता, एका जनार्दनी सर्वथा भक्त होती. कीर्तनाचा गजर होत आनंदाने, तव नामा म्हणे उच्चारा नाम.
टाळी वाहुनी हाते मुखी वदा नाम, ऐकता सकाम भक्त झाले. गोरियाचे मना संकोच वाटला, कर नाही आपुल्याला टाळी वाहता. वाटलेसे दुःख नयनी नीर आले, एका जनार्दनी बोले नाम मुखी. मुखी नाम वदे करे वाही टाळी, कीर्तनाचे मेळी सद्गदित भक्ताचा महिमा वाढवी श्रीपती. कीर्तनी गोऱ्या प्रती कर आली, टाळी पिटूनिया नामाचा उच्चार करीत साचार. गोरा तेव्हा एका जनार्दनी पुरला मनोरथ, मुलही कीर्तनात देखी येले. गोरियाची कांता आनंदली चित्ती, वंदिली माता ती रुक्मादेवी. रुक्मादेवी म्हणे न करा काही चिंता, शपथ सर्वथा मुक्त केली. ऐसे भक्त चरित्र ऐकता कान, होतसे नाशन महापापा. एका जनार्दनी पुरे मनोरथ, राम नाम गर्जत आनंदेसी. कुल्लाळ वंशात गोरा तो कुंभार, कीर्ती चराचर भरी येले. प्रतिज्ञा करुनी कर कमळ तोडी, भाजने ही घडी श्री विठ्ठल. नाम निरंतर वदत सेवाचे, प्रेम मी तयाचे काय वानू. एका जनार्दनी भक्ताचा कैवारी, भाजने ती करी घरी त्याच्या. श्री विठ्ठल सावतामाळी चरित्र. भक्ताचे मनोरथ पूर्वी नारायण, अवतार म्हणून धरी स्वये. नामदेवा प्रती झाला अभिमान, लाडिकाची पूर्ण मी तो भक्त. कौतुक दावावया माव देव करीते, नामदेवा प्रती काय बोले. एका जनार्दनी परिसा सादर, देव भक्तांचा परिकर संवाद तो. देव म्हणे नाम्या जातो मी पळोनी, काढी पाधुंडोनी मज लागी. ऐसे म्हणून देवे घातली से कास, निघे ऋषिकेश पाहुनी नाम्या. क्षणी होय गुप्त क्षणी तो प्रगट, पाठी लागे स्पष्ट नामदेव. दूर गेलिया देव माळा पुष्पे टाकी खुण, तिथे ओळखून नामाईत. एका जनार्दनी भक्ताचा कैवारी, अभिमान बोहरी करीतसे. संसारी असोनी जीवन मुक्त भक्त, आलासे धावत तया भेटी. समाधी सुखे तल्लीन वाचे नारायण, लाविले नयन उन्मळीत. माथा ठेवूनी हात केला सावधान, वदे नारायण सावत्यासी. येता तुझे भेटी चोर मागे आला, लपवी मजला लवलाही. एका जनार्दनी ऐकोनिया बोल, सावत्याने सखोल दृष्टी केली. त्रिभुवना माझी चाले ज्याची सत्ता, तो म्हणे तत्वता. चोर आला तयाची या भेणे, पळोनिया आलो. बोलता हे बोल नवल चोज, एका जनार्दनी दाऊनी लाघव. सावत्याचे वैभव प्रगट करे.
देव म्हणे सावत्या लपवी मजला, उशीर बहु झाला येईल चोर. लपावया स्थान नसे दुजे आन, उदर फाडून लपविला. भक्ताचे उदरी बैसे नारायण, कृपेचे सिंहासन घालून या. एका जनार्दनी नाम तेथे आला, मागतो वहिला नाही काही. पाहुनी दस दिशा नामा रडू लागे, काबा पांडुरंगे ऐसे केले. चरणाचा माग इथवरी आला, इथे गुप्त झाला काय करू. काहो केशी राजा अवकृपा केली, माझी सांडी सांडिली देवराया. एका जनार्दनी रडता नामदेव, पाहिलेसे तेव्हा सावत्याने. येवोनी जवळी पुरवाळिले वदन, चालिले स्फुंदन सद्गदित. सावता म्हणे नाम्या कारे रडतोसी, काय झाले तुझसी सांग मज. नामा म्हणे देव पळोनिया आले, इथे गुप्त झाले न कळे काही. एका जनार्दनी करीतसे खेद, का होतो गोविंद दुरी गेला. बैसोनी निकटी सावत्या जवळी, काहो वनमाळी न दिसे मज. काही कर्म आड आजी आले से वाड, न दिसे उघड विठू माझा. कोणत्या लिगाडे पाडिली से तुटी, काहो जग जेठी अंतरला. मज विनाक्षण तयासी कंठेना, एका जनार्दनी मना कठीण केले. आजी मी तयाचे न पाहता चरण, देईन आपुला प्राण याची क्षणी. जाणून निर्धार सावता बोली त्यास, हृदय निवासी आत्माराम. अभिमाने नाडले प्रपंची भागले, ते या श्री विठ्ठले उद्धरिले. नामदेवा तुझ तव नाही अभिमान, मग कळली खूण अंतरात. एका जनार्दनी सद्गद होऊनी, मिठी घाली चरणी सावत्याच्या. सर्व भावे तुझ आलो मी शरण, भेटवी निधान वैकुंठीचे तया विण प्राण. कासावीस होती भेटवी श्रीपती, मज लागी तुम्ही संत उदार. सोयरे निजाचे दर्शन तयाचे, करवा मज एका जनार्दनी. ऐशी भाकी किव अभिमान सर्व दुरी गेला. निरभिमाने नाम यासी देखिले, सावत्याने वहिले धरिले पोटी. सावत्याचे अंतरी झळके पितांबर, नाम्याने सत्वर ओळखिले. धरुनिया दशी काढिला बाहेर, झाला जय जयकार तया वेळी. एका जनार्दनी पाहुनिया देव, मिठी घाली नामदेव चरणाशी. घालून या मिठी करत स्पुंदन, न सोडी चरण विठोबाचे. कारे माय बापा लाविली सवे, ऐसी त्वा कामाव केली आता. नामयासी देवे करे उचलिले, प्रीतीने आलिंगिले तये वेळी. एका जनार्दनी सज्जनांचा दास, म्हणून चरित्रास कथियेले.
माळियाचे वंशी सावता जन्मला, पावन तो केला वंश त्याचा, त्यास वे हरी खुरपू लागे अंगे, धावून त्याच्या मागे काम करी, पितांबर कास फोनी माघारी, सर्व काम करी निज अंगे, एका जनार्दनी सावता तो धन्य, तयाचे महिमान न कळे काही. श्री विठ्ठल चोखामेळा चरित्र. अमृतासी रोग स्वर्गी जाहला पाही, अमरनाथा तेही गोड नसे, नारदाते प्रश्न करी अमरनाथ, शुद्ध हे अमृत कोठे होय, सांगेतये वेळी ऐका हे भूतळी, सांगेन नव्हाळे तुम्हा पाशी, पंढरी वैकुंठ आहे भूमीवरी, पुंडलिकाचे द्वारी देव उभा, अनाथाचा नाथ विटेवरी उभा, एका जनार्दनी गाभा लावण्याचा. पंढरीची मात सांगे नारद मुनी, संतांचे कीर्तनी नाचे देव, नामाच्या गजरे नाचताती संत, सुरवरांचा तेथे काय पाड, तिही लोका पाहता ऐसे नाही कोठी, कैवल्याची पेठ पंढरी देखा, ऐकोनी अमरनाथ संतोषला मनी, एका जनार्दनी नारद सांगे, तया ठाई जाता शुद्ध होय अमृत, नारदेही मात सांगितली, तेव्हा एकादशी आली सोमवारी, विमान पंढरी उतरले, अमृताचे ताट घेऊन आला इंद्र, गर्जती सुरवर जय जयकारे, देव सुरवर आले पंढरीसी, नामा कीर्तनासी उभा असे, सुरवर देव बैसले समस्त, कीर्तनी नाचत नामदेव, एका जनार्दनी देव कीर्तनासी, सांडोनी स्वर्गासी इंद्रराव, ऐसा समुदाव चंद्रभागे तिरे, तेव्हा आपुले घरी चोखा होता, एकादशी व्रत करते दोघे जण, उपवास जागरण निशी माझी, 3 प्रहर जाहले उपवास जागरण, चोखा मेळा म्हणे स्त्रीसी, तेव्हा तुझिया घरासी येऊ पारण्यासी, सांगून मजसी गेला देव, एका जनार्दनी चोखा करी करुणा, तेव्हा नारायणा जाणवले, चोखा मेळियाची ऐकोनी करुणा, चालिले भोजना देवराव, नामदेवा सहित अवघे गण गंधर्व, इंद्रादिक देव चालिले, जाऊनी नारद सांगे चोखियासी, तुझिया घरासी येते देव, रिद्धी सिद्धी आल्या चोखियाचे घरी, झाला तो सामुग्री भोजनाची, रुक्मिणी सहित पंढरी निवास, चोखियाचे घरास आले वेगी, चोखा मेळा गेला पुढे लोटांगणी, उचलोनी देवानी अलंगीला, एका जनार्दनी ऐसा चोखियाचा भाव, जाणूनी आले देव भोजनासी, चोख्याचे अंगणी बैसल्या पंगती, स्त्री ते वाढिती चोखियाची, अमृताचे ताट इंद्रे पुढे केले, शुद्ध पाहिजे केले नारायणा, तेव्हा देवराव पाचारी चोखियाशी, शुद्ध अमृतासी करी वेगी,
चोखा मेळा म्हणे काय हे अमृत, नामा पुढे मात काय याची. अमृताचे ताट घेऊन आला इंद्र, हे तुगा पवित्र करी वेगी. चोखियाची स्त्री चोखा दोघे जण, शुद्ध अमृत तेने केले देखा. चोखियाच्या घरी शुद्ध होय अमृत, एका जनार्दनी मात काय सांगू. बैसल्या पंगती चोखियाच्या अंगणी, जेवी शारंग पाणी आनंदाने. नामदेवा सहित अवघे गण गंधर्व, इंद्रादिक देव नारद मुनी. चोखा मेळा म्हणे दोन्ही जोडोनी कर, मज दुर्बळा पवित्र केले तुम्ही. यातीहीन मी अमंगळ महार, कृपा मजवर केली तुम्ही. पंढरीचे ब्राह्मण देखतील कोणी, बरे मज लागूनी न पाहती जन. ऐसे ऐकोनी हसती सकळ, आनंदे गोपाळ हास्य करी. विडे देऊनी या देवी बोळविले, इंद्रादिक गेले स्वस्थानासी. पंढरीचे ब्राह्मणी चोख्यासी छळिले, तेही संपादिले नारायणे. एका जनार्दनी ऐशी चोखियाची मात, जेवी पंढरीनाथ त्याचे घरी. चोखियाची भक्ती कैशी, प्रेमे आवड देवासी. ढोरे ओढी त्याचे घरी, नीच काम सर्व करी. त्याचे स्त्रीचे बाळंतपण, स्वयं करी जनार्दन. आयसी आवड भक्तासी देखा, देव भुलले तया सुखा. निचयाती न मनी काही, एका जनार्दनी भुलला पाही. दामाजीचा भाव पाहुनी श्रीहरी, अनामिक निर्धारी. स्वय झाला घेऊन या द्रव्य, निघाला तो हरी. जोहार जोहार करी बादशहाचे, द्रव्य देऊन या रसीद घेतली. भक्ताची माऊली विठाबाई, एका जनार्दनी भक्ताची यासाठी. धावे पाठोपाठी भक्ताची या, भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ. भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ. भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ. भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ. पुंडलिकोद्धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय.